सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. हा माझा सेटचं पुस्तक आहे. ओके, काल जेव्हा आम्ही सेटचं क्वेश्चन पेपर पाहिलं, अनेक प्रश्न या पुस्तकातून आलेले आहे. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण इथं तुम्हाला सांगतो. वैदिक शिक्षणामध्ये जो आचार्य उपाध्याय याच्यावरती एक प्रश्न विचारला होता त्यांनी. ओके, आणि उपनिषदवरून एक प्रश्न विचारलेले होते. उपनिषदवरून उपनिषद या शब्दांचा अर्थ काय होतो? उपनिषदमध्ये आध्यात्मिक ज्ञान देतात. आणि ह्याचं एक्सप्लेनेशन करीत असताना मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उपनिषद या शब्दांचा अर्थ काय होणार आहे. आता श्रवण आता बघूया. काल जेव्हा मी व्हिडिओमध्ये सांगत असताना घेत होते, वैदिक काळात 4 प्रकारचे वेदास होते, 8 वेदांगास होते. हे मॅच द फॉलोइंग प्रश्न विचारतात बघा. काय काय 4 वेदास आहे, 8 वेदांगास आहे, 4 उपवेदा आहे आणि 4 ब्राह्मणास आहे, 108 उपनिषद आहे, 6 फिलॉसॉफी आहे आणि भगवद्गीता आहे आणि 3 स्मृतीज आहे. मला हे प्रश्न गुवाहाटी म्हणजे आसामच्या सेट एक्झाम मध्ये हे प्रश्न विचारलेले होते. आता उपनिषद म्हणजे काय? गुरुच्या सान्निध्यात बसून त्यांच्याकडनं मार्गदर्शन करून घेणे. उपनिषद म्हणजे गुरूंच्या सान्निध्यात, गुरूंच्या पायाखाली बसून म्हणजे पायाजवळ बसून गुरूंचा आदेश ऐकणे, गुरूंचं व्याख्यान ऐकणे, गुरूंचा विचार ऐकणे. कालचं हे बघा. श्रमण भिक्खू उपाध्याय बुद्धिस्ट एज्युकेशनमध्ये तो पद्धती होता. आणि उपनिषद बौद्धिक शिक्षण परंपरेत उपनिषद या शब्दांचा अर्थ काय होतो? गुरुजवळ बसून शिकणे. गुरुजवळ बसून शिकणे. पण जर उद्गोतर कोण तीच आहे. मला हे प्रश्न गुवाहाटी म्हणजे आसामच्या सेट एक्झाम मध्ये हे प्रश्न विचारलेले होते. आता उपनिषद म्हणजे काय? गुरुच्या सान्निध्यात बसून त्यांच्याकडनं मार्गदर्शन करून घेणे. उपनिषद म्हणजे गुरूंच्या सान्निध्यात, गुरूंच्या पायाखाली बसून म्हणजे पायाजवळ बसून गुरूंचा आदेश ऐकणे, गुरूंचं व्याख्यान ऐकणे, गुरूंचा विचार ऐकणे. ओके, थँक्यू सर.